राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शेतकऱ्याचा सखा म्हणजे बैल. पोटच्या मुलाप्रमाणे शेतकरी बैलाला जीव लावत असतो. कुटुंबातील सदस्यांनी लावलेली लळा, माया, ममता, वात्सल्य अनेकदा अनुभवास आलेले आहे. अशाच एका शेतकरी कुटुंबात रुबाबात वाढलेला हिंदकेसरी बाल्या बैलाचे बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झालंय. महाराष्ट्र केसरी म्हणून नावलौकिक असलेल्या लाडक्या बाला बैलाचे ऋण फेडण्यासाठी अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावांतर्गत असलेल्या भोसरदरा येथील फापाळे कुटुंबाने त्याचा दसक्रिया विधी पार पडत 13वा देखील घातलाय. यावेळी फापाळे कुटुंबाला अश्रू अनावर झालेत. महाराष्ट्र केसरी बाल्या हा बैलगाडा शर्यतीतील कित्येक घाटांमध्ये अव्वल ठरल्याने त्याने अनेकांची मने जिंकली. म्हणून त्याला घाटाचा राजा ही ख्याती प्राप्त झाली. बाल्या बैलाने अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये अनेक बैलगाडा शर्यतीत घाटाचा राजा ठरत फायनल मारल्या. अनेक बक्षिसांचे मानांकन मिळवले. बाल्या बैलाचे अलौकिक कामगिरीच्या जोरावर त्याच्या मालकाचे प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट म्हणून सिकंदर गुलाब फापाळे यांचा नावलौकिक वाढवला गेला. महाराष्ट्र केसरी तसेच हिंद केसरी बाल्या या बैलाचा भास्कर भिशे यांच्या गोठ्यात जन्म झाला. परंतु त्याचे पालन पोषण प्रसिद्ध बैलगाडा मालक सिकंदर फापाळे यांच्या गोठ्यात झाले. मुलाप्रमाणे फापाळे कुटुंबाने बाल्याचा सांभाळ केला. त्यामुळे तो संपूर्ण कुटुंबाचा लाडका होता. घरातील सदस्याप्रमाणे त्याच्यावर प्रेम होते. हिंद केसरी बाल्यामुळे फापाळे कुटुंबाची भरभराट झाली होती. त्याचे दुःखद निधनाने कुटुंबातील सदस्य गमावल्याची भावना फापाळे कुटुंबाने व्यक्त केली आहे. त्याच्यावर प्रेम करणारे बैलगाडा प्रेमींनी भावपूर्ण श्रद्धांजली त्याला अर्पण केली आहे. यावेळी भगवान दादा काळे, शेतकरी भास्कर भिशे, राहुल लांडे, मंगेश फापाळे, केशव गवांदे, सिकंदर फापाळे, बनू बोडके, बबू कोकाटे, आकाश बोडके, किरण बोडके, संतोष शिंगोटे, सचिन नरवडे, सुनील पाडेकर, लक्ष्मण सरोदे, शिवाजी पाटील शेळके, आप्पा फापाळे, दत्तात्रय शिंगोटे, बाळासाहेब शिंगोटे, सोनाली फापाळेसह महिला व ग्रामस्थ, बैलगाडा मालक, बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाल्या म्हणजे त्याला जर कोणी मारलं तर तो अजिबात माणसाला जवळ येऊन देत नव्हता. खूप लढा लागला होता आम्हाला. त्याचा अतिशय दुःखद अंतकरणाने आम्हाला त्याला श्रद्धांजली व्हायचं हे करायला लागते. बाल्या बैल हा आमचा खूपच म्हणजे अतिशय माया करत होतो आम्ही त्याच्यावर. किती त्याला मारलं बिरलं, कधी तो आम्हाला कधी काही केलेलं नाही. त्याने सोडायसाठी माग यायचा, सोडबांध केली तर कधी मी सोडायची तर, पण कधी त्यांनी मला धक्का पण लावलेला नव्हता. घाटामध्ये त्याचं वागणूक कशी असायची? घाटामध्ये 2च माणसं त्याला झुकून देत होती, बाकी तो कोणाला हात पण लावून देत नव्हता. केशव शेठ गवांदे आणि संतोष शेठ शिंगोटे. काय वाटतं तुम्हाला बाल्याबद्दल, काय सांगाल तुम्ही? खूप बाला गेले तर आमच्या गोठा खूप रिकामा झालाय. मी कायम तिथं वावरत होते ना, असं गेलं तरी असे अंतकरणाने डोळे भरून येतात त्याच्याजवळ गेलं तर. कारण त्याचं ते मरतानी क्षण बघू आठवले ना तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. किती तो 3 वाजल्यापासून आम्ही तिथंच होतो त्याच्या शेजारी. किती तो जीव काढत होता, आम्ही स्वतःच्या डोळ्यात बघत होतो. काय सांगाल अजून बाल्याबद्दल, काय बोलाल? असं बैल परत गोठ्यात होणे नाही. माऊली पण आहे, तो पण तसंच. पण बाल्या जाण्याने अंतकरणाला खूपच दुःख झालेलं आहे. बाल्याबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे जड अंतकरणाने म्हणजे काय बोलतात, जड अंतकरणानेच बोलावं लागेल. ज्यावेळेला आम्ही फर्स्ट टाइम बाल्या घ्यायचा ठरवला त्यावेळेला आपले म्हणजे जिगरी जोडीदार केशव गवांदे आणि संतोष शिंगोटे यांच्या संकल्पनेतून आम्ही भिशे पाटलांकडून बाल्या खरेदी केला. आणि बाल्या घ्यायचा त्यावेळेला म्हणजे एक दहशत किंगमधून घेतला. पण त्यानंतर आमच्या गोठ्यावरती आल्यानंतर तो एवढा प्रेमळ झाला
की आमच्या लहान मुलं असतील किंवा आमचे बाबा असतील किंवा मी असेल, कोणालाही सोडून देणे, कोणालाही हात लावून देणे, चोळून देणे. आणि त्याच्या एक पळण्याच्या जोरावरती आम्ही पुणे जिल्हा असेल, खेड तालुका असेल, पुणे नगर म्हणजे दोन्ही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी आम्हाला त्यांनी नाव लौकिक कमवून दिलेला. असा एक आमचा बाल्या म्हणजे आज अल्पशा आजारानेच म्हणावं लागेल तर त्याचं निधन झालेलं आणि तो आज आमच्यामध्ये नाही आहे, तर ही सगळ्यांना एक मोठी दुःखाची गोष्ट आहे. अंतकरणाने जमलेले इथं सर्व बाल्याप्रेमी, बैलगाडाप्रेमी सगळेच असतात, पण आज हे इथं सगळे जमलेले मान्यवर हे सगळे बाल्याप्रेमीत असं म्हणायला हरकत नाही. बाल्या हा लहानपणापासून पाहिलेला, भिसे पाटलांच्या गोठ्यापासून तर इकडे आमच्याकडे आलेपर्यंत म्हणजे लहानपणापासून अंजारला गोंजारला, त्याला जीव लावला. आता मगाशी बोलताना भिसे पाटील बोलली, तो फक्त जवळच्याच माणसाला जवळ येऊन द्यायचा. तर त्याची ही खासियत होती, त्याच्या काही हे होत्या, आपण दोष नाही म्हणता यायचे, पण त्याची सवयी होत्या काही, की त्याला ही सगदासक केलेलं आवडत नव्हतं किंवा त्याला प्रेमाने जर ते जवळ घेतलं, त्याला अंजारलं गोंजारलं तरच तो जवळ उभा राहायचा, असं काही त्याच्या होत्या सवयी. असो, खूप प्रयत्न केले सिकंदरबाईंनी सर्वांनी, पण काय यश आलं नाही. असो, धन्यवाद. ही सगळी फापाळे मंडळी आणि या मंडळींनी अतिशय म्हणजे काळ्या आईवरती प्रेम करणारी आणि मुक्या जनावरांना, आता या ठिकाणी आपण पाहिलं की बाल्या नावाचा त्यांचा बैल या ठिकाणी अल्पशा आजाराने गेला आणि गेल्यानंतर त्यांनी त्याचं म्हणजे सिकंदर शेठने अतिशय चांगल्या प्रकारे त्याची निगराणी केली, त्याला योग्य उपचार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि म्हणजे अशा पद्धतीनं गेल्यानंतर सुद्धा त्याचा 13व्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. खरोखर मनापासून त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. मित्र, आपण जनावर असताना त्याचा खूप उपयोग करतो, शेतीसाठी करत असाल, बैलगाड्यासाठी करत असाल, परंतु एक तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आपुलकी अशी आहे की गेल्यानंतर सुद्धा त्याचा विधिवत कार्यक्रम केला, त्याबद्दल मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. खरं तर बैलांच्या संदर्भामध्ये बैलगाडा आणि या बाबीमध्ये मला खूप माहीत आहे, परंतु आता आमच्या पिढीने थोडंसं थांबून सिकंदर शेठच्या जोडल्या, आता माझा मुलगा स्वराज त्या ठिकाणी त्याबरोबर असतो, भास्कर शेठ असतात, ही सगळी मंडळी आहे आणि खरोखर सगळ्या गवंदी परिवार असेल, आमचा फापाळे परिवार असेल, भिसे परिवार असेल, ही सगळी मंडळी अतिशय एकमेकांच्या नातेगोतांची मंडळी आणि एकमेकांना जीवाला जीव देणारी मंडळी आहेत. कुणाच्याही सुखदुःखामध्ये ही मंडळी सहज उभी राहतात. मी मनापासून या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खरोखर एक जरी बैल गेला असला दादा, परंतु निश्चितपणे आपल्याकडे एवढं कर्तृत्व सिकंदर शेठ की बाल्याच्या कृपेने आपला गोठा पुन्हा भरेल आणि जे काही आपण पुणे जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये जे काही बैलगाड्याच्या रूपानं आपलं नाव मोठं केलेलं आहे, फापळ परिवाराचं नाव मोठं केलेलं आहे, ते निश्चितपणे ज्याचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे राहतील आणि ते नाव आपण निश्चितपणे मोठं कराल, अशा प्रकारचा आशीर्वाद मी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या मुख्य जनावराला मनापासून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण. कारण पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल, शिरूर असेल, आंबेगाव असेल, संपूर्ण भागामध्ये ज्या प्रमाणात हा बैलगाड्याचा जो काही घाट त्या ठिकाणी आपण पाहतो, तर संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाण पुणे जिल्ह्याचं असावं आणि या पुणे जिल्ह्यामध्ये आमदार केसरी असेल, त्यानंतर महाराष्ट्र केसरी असेल, त्या ठिकाणी भोसरी असेल आणि अजून कुठलं तरी गाव तुम्ही या ठिकाणी सांगितलं की चरोली, या ठिकाणी या महाराष्ट्र केसरी आणि आमदार केसरीमध्ये या बाल्यानं आपला सहभाग नोंदवला आणि त्या ठिकाणी मानांकन देखील मिळवलं आणि निश्चितपणानं त्या माध्यमातून आपल्या बेलापूर गावचं नाव त्या ठिकाणी निघलं, नाव रोशन झालं. आणि भिसे पाटील, तुम्ही सांगितलं 13-14 वर्षांचा या बाल्याचा प्रवास, 5-7 वर्षाचा असताना तुम्ही त्याचा सांभाळ केल्यानंतर या ठिकाणी सिकंदर भाऊंना तुम्ही हा बाल्या दिला आणि कुठलाही व्यवहार न करता त्या ठिकाणी प्रेमापोटी जशी मामा भाच्याची जोडी असावी तशी या बैलांची देखील जोडी असावी या हिशोबाने तुम्ही तो सांभाळला, तुम्ही या ठिकाणी दिला. केशव असेल, संतोष दादा असतील, सगळ्यांनीच प्रेमानं त्याला या ठिकाणी आणलं, प्रेमानं सांभाळ केला आणि या ठिकाणी आज तुमच्या मनावर जो काही दुःखाचा प्रसंग आहे, तर त्या दुःखामध्ये आम्ही समस्त ग्रामस्थ सहभागी आहोत. कोणीतरी पत्रकार साहेब सांगितलं की या पृथ्वी तलावरून जर मधमाशीचा अंत झाला तर जगाचा देखील, या सृष्टीचा देखील अंत होणार आहे. म्हणून
या सजीव सृष्टीवर माझ्या मते मनुष्य हा निश्चितपणानं या ठिकाणी असलेला हा जो मनुष्य आहे तो दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि मनुष्यापेक्षा या सजीव सृष्टीमध्ये असणारा प्रत्येक प्राणी हा निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करत असतो. काही दिवसांपूर्वी आमच्या भिसे पाटलांनी या ठिकाणी एक ग्रुपवर मेसेज टाकला की त्यांचा कुत्रा देखील त्या ठिकाणी दगावलेला आहे. बरोबर ना भिसे पाटील? तर कुत्र्याचा देखील त्यांनी त्या ठिकाणी विधी संपन्न केला. कुत्र्याविषयी असलेली त्यांची भावना त्या ठिकाणी प्रगट केली. म्हणजे प्राणी मात्रांवर असलेलं प्रेम, प्राणी जरी मुका असला तरी तो त्याच्या भावनेच्या माध्यमातून त्याच्या कृतीतून आपल्याशी त्या ठिकाणी बोलत असतो. आणि ही जी भावना आहे ती बाल्याच्या माध्यमातून आज हा फापाळे परिवार त्या भावनेला निश्चितपणानं करतो. कारण त्या बाल्या बैलांनी फापाळ्याचं नाव जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात आणि तुमच्या ह्या तालुक्यात कमावलं. त्याबद्दल त्या बाल्या बैलाचे आज कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे. खरं सांगायचं ठरलं तर त्यांचा एक माऊली आणि बाल्या ज्या घाटात जाईल तिथं 2 नंबरात कधी बारी गेली नाही. आमची पाती होती त्यांच्याबरोबर, आमची पाती होती, पण 2 नंबरात कधी बारी गेली नाही. असा तो बाल्या त्यांच्या ओठ्यातून निघून गेला. त्यांना जे दुःख झालं त्या दुःखामध्ये आमचं खामुंडी गावाचे बैल मालक, गाडा मालक सगळे सहभागी आहेत. असायचे त्यांचं जे प्रेम असायचं ते कायमच या गावापेक्षा उठून दिसायचं. इतकी त्या बैलांबद्दलची, त्या नंदीबद्दलची इतकं त्यांचं प्रेम पहिल्यापासून असायचं. सगळे लोक गुलाल उधळणार, परंतु भोसादऱ्याच्या बैलांवरती कधीच गुलाल असणार नाही. भोसादऱ्याच्या याच्यावर भांडारच असणार. अशी अतिशय त्या बैलांवर प्रेम करणारं हे कुटुंब आहे. आणि ह्या बाल्याबद्दल आता आपण सर्वांनीच या ठिकाणी सांगितलं आहे की भिसे पाटलांच्या घरातून बाल्या इकडे कसा आला, त्यानंतर बाल्याने इथं या कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर किती नावलौकिक मिळवला. सिकंदर शेठचं नाव, या बेलापूरचं नाव त्याने अखंड महाराष्ट्रभर या ठिकाणी गाजवलं. महाराष्ट्र केसरी असेल, आमदार केसरी असेल, घाटाचा राजा असेल, अशी अनेक बक्षिसं पटकावली. परंतु हे बक्षिसं पटकावत असताना तो बाल्या या कुटुंबाचा कितका अविभाज्य घटक होता. खरं तर आता त्या ताईला मग अशी बोलायला सांगितलं, तिनं बोलायचं या विषयावर तिच्या डोळ्यात पाणी आलं. किंवा विकास असेल, विकासने आज त्याला एवढं आपल्या लहान मुलासारखं जपलेलं आहे. यांच्यावर जो दुःखाचा प्रसंग आला, आपण सहज श्रद्धांजलीला उभं राहणार आहे, सहज श्रद्धांजली वाहून निघून जाणार आहे. परंतु या कुटुंबातले आज खरं तर एक प्रेमाचा त्यांचा एक सदस्य गेला आहे. त्या गोष्टीची खरं तर जी पोकळी त्यांच्या त्या गोठ्यामध्ये निर्माण झालेली. भिसे पाटलांनी शब्द दिलाय की परत त्या बाल्याच्या जागेवरती दुसरा बाल्या ते त्यांना देणार आहे. त्यांच्या मनापासून आभार. परंतु जाणाऱ्या कुठल्याच माणसाची पोकळी जी असते ती कधी भरून निघत नाही. आणि या परिवाराला जे दुःख झालंय की त्यांचा जो मान सन्मान ज्या महाराष्ट्रावर ज्यांनी गाजवला आहे तीच व्यक्ती आज तेच ते जनावर आज या गोठ्यातून निघून गेलेलं आहे. तर त्याच्या जागेवरती लवकरच नवीन बाल्या येऊ, त्यांच्या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना त्या येणाऱ्या नवीन बाल्याने त्यांचं दुःख निघून जावं. 11 तारखेला निधन झालं. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना. खरं म्हणजे बाल्याच्या बाबतीमध्ये अनेक काही क्षण सांगण्यासारखे असतात. अनेकांनी ते अनुभवले असतील, अनेकांनी लिहिले असतील, अनेकांनी वाचले पण देखील आहेत. परंतु तत्पूर्वी मला असं वाटतं पहिलं फापाळे परिवार आणि बैलगाडा ह्या संदर्भामध्ये थोडंसं विस्तृत विश्लेषण मला करावं वाटतं. गुलाबशेठ फापाळे आणि त्यांचे 4 बंधू असे 5 पांडव म्हणून, आणि कुठलंही काही त्यांचं काम असेल, कुठलंही संकट असू द्या, आम्हाला एकमेकांना मदत करणं म्हणजे मामाच्या रूपामध्ये माझे वडील बबनराव भिसे. आजही माझ्या वडिलांचा शब्द आहे अंतिम प्रमाण मानून हे 5ही म्हणजे सर्वच बंधू खरं म्हणजे कायमस्वरूपी मामा सांगतील या पद्धतीनं आचरणात आणत होते. आणि असाच आमचा बैलगाडा त्या काळामध्ये चालू झाला. मी लहान होतो, आम्ही काही बैल वगैरे धरत नव्हतो. परंतु आमचा भिसे पाटलांचा बैलगाडा हा केवळ आणि केवळ आजही मी स्वाभिमानाने सांगतो फक्त फापाळे बंधूंच्या जीवावरतीच होता. पण त्यांनी जसं बाल्याला आता सिकंदरने एवढा मोठा खर्च केला की तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. परंतु त्यावेळेला मला असं आठवतंय हौशा बैलाला त्यांनी कुठून तेल मिळवलं असेल, कुठून त्यांनी म्हणजे नाना प्रयत्न केले, अनेक लोकांनी सहकार्य केलं. त्यावेळेला हिरवा चारा वगैरे उपलब्ध नसायचा. पण प्राण्यावरची त्यांची जी भूमिका होती, जी माया लावण्याची पद्धत होती, ती खऱ्या अर्थाने मनाला चटका लावून जाणारी आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर मात्र खरोखर त्या प्रेरणेने त्यांनी जे योगदान दिलं आणि जी बैलांवरती प्रेम केलं, त्यांची स्फूर्ती घेऊन त्यांच्या मृत्यूप्रित्यर्थ मला असं वाटतं खरोखर पुढे बैलगाडा आमचे 1 बांड आणि 3 जांभळे, मग ते नावमूल्यक आता सर्वांचं मी करत नाही, पण प्रत्येक घाटामध्ये गेल्यानंतर आमचे 2 आणि फापाळे परिवाराचे 2 अशी अतिशय सुंदर बैलजोडी. बैलगाडा हा प्रत्येक ठिकाणी शाश्वत पहिल्यात येणारे बैलगाडा ठरला गेला.
कारण तुमच्याकडे खूप बैल आहेत. आमच्या घरच्या 2 गायी देशी गायी असल्यामुळं त्यांनी मला सांगितलं तुमच्या देशी गायी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आपण जसं म्हटलं जातो तशी घरची लक्ष्मी. आणि आजही मी गावठी गायीला सकाळी उठल्यानंतर पहिला स्पर्श केल्याशिवाय मी कुठल्याही साधा देवपूजा सुद्धा करत नाही का कुठलंही काही करत नाही. आणि मग टिल्या बैलाचा असा प्रश्न निर्माण झाला की त्यावेळेला दोन्ही गायीला सातत्याने गोरे व्हायचे. पण बाल्या हा झाला 2014 साली आणि दुर्दैवाने 4-2 दिवसामध्ये बैलगाडा शर्यत बंद झाली. बैलगाडा शर्यत बंद झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने मला वाटतं तेव्हापासून माऊली सिकंदरने एक अपेक्षा व्यक्त केली की तुमच्या गोठ्यामध्ये बाल्या झालेला आहे आणि माझ्याकडे माऊली झालेला आहे. परंतु माझ्या गोठ्यामध्ये बाल्या हा 7वा बैल होता आणि सेम आकाराने आणि त्याने टिल्या असावा. जशी मामाबाचं भिस्ते आणि फापाळे जोड मी सांगितलं तसं गोठ्यामध्ये बैल जोड ही मामाबाच्याची जोड असावी ह्या भावनेने मी बाल्या कायम घरी ठेवला. परंतु बैलगाडा शर्यत बंदीच्या काळामध्ये माझ्या गोठ्यामध्ये बाल्यानंतर एकही बैल जन्माला आला नाही. तर तदनंतर जेव्हा बैलगाडा शर्यत चालू झाली तेव्हा त्या गाईला पुन्हा एकदा झाला तो फक्त बैल म्हणजे एकच गोरा झाला. आणि मग मात्र बाल्या द्यायचा ठरवला कारण गोठ्यामध्ये परत मामाबाच्याची जोडी राहिली. परंतु बैल आटपायचा कोणी तर हे बैल माझा टिल्या आणि बाल्या हे दोनही बैल झुकणारे खरे झुकणी बहादर म्हणून ज्याचा मी उल्लेख करतो ते संतोष शिंगोटे आमचे माळकरी आणि दुसरं म्हणजे केशवराव गवांदे. ह्या दोघांशिवाय हे दोनही बैल अगदी मला सुद्धा कधी ऐकत नव्हते. आणि मग प्रश्न असा निर्माण झाला दोन्ही बैल न्यायचं टिल्याचं वय झालेलं असताना देखील आणि बाल्या अतिशय उदयोन्मुख होता. परंतु एकमेव असा बैल होता की जो 7 वर्षे ज्याला बैलगाडा काय चीज आहे हेच काही माहीत नव्हतं. परंतु घाटामध्ये नेल्यानंतर त्यांनी त्याची चमक दाखवली. नवे तर आपण एवढंच म्हणतो की इथं येरा गबाळ्याचं कामं नव्हे त्याला जातीचाच पाहिजे आणि म्हणून त्याला खान म्हटलं जातं म्हणून तो बाल्या. आणि मग योगायोगाने कावायना सिकंदरची मी अपेक्षा पूर्ण करायची ठरवली आणि तो सिकंदर शेठने सांगितलं म्हणलं किंमत करायची नाही. सिकंदर शेठ समोर अनेक लोक मला म्हणजे वाजवी म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त किंमत देऊ इच्छित होते परंतु त्यांनाही राग आला. परंतु मी सांगितलं हा बाल्या फक्त गेला तर फाफाळ्यांच्या गोठ्यात गेला तर माझंही नाव होईल सिकंदर शेठचं नाव होईल आणि किंबहुना सर्व जे झुकणी बहादर असतील लोकांचे सुद्धा अपेक्षा पूर्ण होतील आणि आपल्या गावाचा देखील नाव लौकिक होईल. आणि खरोखर त्यांनी साजेसं असं तो आला तर सिकंदरच्या गोठ्यामध्ये लक्ष्मीच्या रूपाने आला तसं बाल्याने नुसतं लक्ष्मीच्या रूपाने आला आणि सिकंदरचं नाव हे पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठं केलं नगर पुणे जिल्ह्यामध्ये. परंतु दुर्दैव म्हणावं लागेल. बाल्याचा स्वभाव कसा होता आणि घाटामध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा असायचा ही माहिती सांगा. बाल्या हा अतिशय आक्रमक होता. घरी अतिशय लहान मुलं आणि महिला म्हटलं तरी चालून बाल्याला धरायचे कोणी कधी काही करत नव्हता. पण ज्या वेळेला यात्रेला न्यायचं तो टिल्याशिवाय एक तर आटकू शकत नव्हता आणि त्याला बाहेरचा माणूस म्हणजे आमची संपूर्ण दोन्ही बैलांना बाहेरच्या माणसाने हात लावलेला सहन होत नव्हता अतिशय गरीब असून. आणि म्हणून मी बाल्यासह हे जे 2 झुकणी बहादर होते एक संतोष शिंगोटे आणि केशव गवांदे यांचा नामोल्लेख जरूर का करतो की यांनी जर बैलाच्या जवळ गेली तर बाल्या काहीही करत नव्हता. बाकी तिसऱ्या माणसाने जर हात लावला तर बाल्या म्हणजे ट्रॅक्टरला जरी डांबला काय किंवा 25 माणसं आली तरी बाल्या धरू देऊ शकत नव्हता. पुढे चरोली असेल त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातल्या सर्वच यात्रा आपल्या पठार भागातील सर्वच यात्रा बाल्याने आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा अनेक फायनल मारल्या अनेक बक्षिसं या ठिकाणी म्हणजे मिळवून दिली आणि त्या नावाला साजेसं असं कामकाज बाल्याने चालू केलं. परंतु दुर्दैवाने त्याला एक आजार झाला ज्याचं निदान लवकर होऊ शकलं नाही. परंतु सिकंदर शेठनी त्याला इतका खर्च केला की बैलाच्या कदाचित किमतीपेक्षाही तो खर्च जास्त असेल परंतु नियतीच्या पुढं काहीच आलं नाही. परंतु मी आज बाल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मात्र नक्की सांगू इच्छितो तरच माझी खरी ती श्रद्धांजली समर्पित ठरेल की सिकंदर शेठनी एकच अपेक्षा व्यक्त केली विषय पाटील आता तुमच्या गोठ्यामध्ये अनेक वासरं आहेत परत येवी मलाही छंद आहे परंतु माझ्याकडे लक्ष्मीपूजनच्या दिवशी एक लहान वासरू झाला आणि तो सेम टू सेम बाल्याच आहे आणि बाल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या भावाचा मुलगा जो आज या ठिकाणी असतो म्हणून माझा मुलगा काय आणि तो काय म्हणून कृष्णाच्या इच्छेखातर फक्त एक वासरू मला विषय पाटील द्यावा. प्रश्न पैशाचा होणार नाही त्यांनी कधी किंमत करायची आणि मी कधी नाही परंतु मी त्याचा शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे सर्वांसमोर सांगतो आणि हीच खरी श्रद्धांजली मी बाल्यासाठी समर्पित करतो. ज्या बारीनं खऱ्या अर्थानं अकोले तालुक्याचं नाव पठार भागाचं नाव आणि बेलापूर गावचं नाव हे 7 तालुक्यात आणि महाराष्ट्रभर बैलगाडा क्षेत्रात एक नवी ओळख निर्माण करून दिली असे आमच्या गावचे जुनाट गाडा मालक फायनल सम्राट मान्य श्री गुलाबशेठ दशरथ फापाळे यांच्या दावणीचा एक कोहिनूर हिरा दहशत किंग आमदार केसरी आणि महाराष्ट्र केसरी आणि एक शिस्तीचा बादशाह असा स्वर्गवासी बाल्या याचं दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी
अल्पशा आजाराने दुःखद असं निधन झालं आणि आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी त्याचा विधी आणि जो 13व्याचा कार्यक्रम फापाळे मंडळींनी जो ठेवला होता, तर बाल्याबद्दल सांगायचं झालं तर बाल्या हा प्रथमतः आमच्या गावचे बैलगाडा क्षेत्रातील एक जुनं जाणतं नाव असे भास्कर शेठ बबनराव विशे पाटील यांच्या दावणीला बाल्या हा 2008 पासून तर 2020-22 पर्यंत बाल्या हा राहिला आणि लहानपणापासून त्याची जी जोपासना असेल ती त्यांच्याच दावणीला झाली आणि नंतर बंदी उठल्यानंतर गाडे पूर्ववत चालू झाल्यानंतर 2022 पासून मित्रपरिवाराच्या संगनमताने असेल आणि एक बिसे पाटील आणि फापाळे यांचं एक पूर्वीपासूनच एक कुटुंबिक आणि एक जिव्हाळ्याचं नातं असेल, तर या नात्याच्या याच्यातून बाल्या हा फापाळे मंडळींच्या दावणीला आला आणि बाल्याची मग बैलगाडा क्षेत्रातील कारकीर्द असेल ती त्यापुढे चालू झाली. बाल्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक घाटांमध्ये घाटाचा राजा, 1 नंबरमध्ये बारी असेल तर त्यात अशीच उत्कृष्ट बारी म्हणजे बेल्याचा घाट असेल, 11-51ला जी बारी झाली असेल फायनल, त्यानंतर वाकळवाडी असेल, मंचर, अवसरी, अनेक घाट जे सांगता अनेक घाटांमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी बाल्याने केली. पिंपरी, पादरवाडी, खामुंडी, अवसरी, मंचर, टाळगाव, चिखली, भोसरी अशा अनेक घाटांमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी बाल्याने केली आणि फापाळी मंडळींचं नाव हे गेली 2023 असेल 24-25 पर्यंत बाल्याने हे केलं, एक चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि एक नवी ओळख फापाळे मंडळींना बाल्याने मिळवून दिली. आणि बाल्याचा शेवटचा घाट हा 2026मध्येही त्याने 2 राऊंड हे कांड्यावरती एक उत्कृष्ट प्रकारची कामगिरी बाल्याने शेवटपर्यंत चालू ठेवली आणि थोड्याशा अल्पशा आजाराने बाल्याला एक देवाज्ञा झाली. तर आज मी माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं असेल, मित्रपरिवाराच्या वतीने असेल, माऊली ग्रुप बैलगाडा संघटना बेलापूर आणि संपूर्ण बेलापूर गावाच्या वतीने, माझ्या सावकार कंपनीच्या वतीने, सर्वांच्या वतीने, अकोले तालुका संगमनेर बैलगाडा मालक असतील, बैलगाडा शौकीन आणि संपूर्ण जीवलग मित्रपरिवार यांतर्फे मी बाल्याला भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. बाल्याबद्दल अजून सांगायचं झालं तर बाल्याच्या विजयावर अनेक घाटात मित्रपरिवाराने ज्या प्रेमाने उड्या मारल्या, जो जल्लोष केला तो काही वेगळाच आणि या सर्वांमध्ये सर्वच मित्रपरिवार असेल यांचं बाल्यावरचं प्रेम, ती माया ही शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. माणसं येतात, माणसं जातात, पण मुक्या प्राण्याचं आपल्या दावणीवर येणं असेल आणि त्यातून नंदनवन फुलून त्याचा सुगंध हा सर्वांच्या आठवणीत दळवळत ठेवणं असेल, याला खूप मोठं भाग्य लागतं. असा गुणी जीवाचा आपल्या सर्वांना सहवास लाभला ही गर्वाचीच बाब. ते म्हणतात ना, बहु पुण्य केले थोर, अशी कीर्ती देऊन गेले, दिले काही मोजके क्षण आमच्या वाट्याला आले, आमचे जीवन सार्थकी झाले. अशा बाल्याला एक दहशत किंग म्हणून ओळख जी घाटामध्ये त्यांनी आम्हाला मिळवून दिली आणि एक बैलगाडा मालक, एक फायनल सम्राट अशी आमची ओळख त्याने 2-3 वर्ष सलग कामगिरी करून एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याने बैलगाडा क्षेत्रात दिली. अशा बाल्याला मी पुन्हा एकदा माझ्यातर्फे आणि सर्व मित्रपरिवारातर्फे श्रद्धांजली वाहतो. ओम शांती. गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट, गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा आमची वैशिष्ट्ये, निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, सर्वोत्कृष्ट स्वच्छता, जल सर्व्हिस, सुसज्ज किचन हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, पार्टी हॉल, बर्थडे हॉल, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह, वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था. आमच्या शाखा मोशी, मंचर, कळंब, बोटा, माळवाडी. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 95 96 64 56 86 आणि 60 06 82 24 02. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.